नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर रविवारचा दिवस आहे आज. तर भाजी आणायला जायचं आहे. संध्याकाळचे वाजलेत 5 आणि इथं ठेवलाय चहा. तर चहा प्यायचा, नंतर म्हणलं भाजी आणायला जायचं. तर सकाळपासून ब्लॉग केलेला नव्हता. तर दुसरं ना गुरुचरित्राचं पारायण चालू होतं, त्यामुळे वेळ मिळाला नाही. तर आत्ताच ना भाजी घेऊन आली मी. आज रविवार, तर भाजी आणण्याचा दिवस. आणि आणलं की अगोदर निवडून मग ठेवलं, मग बाकीचं. तर आणलेत आता. तर पालेभाज्या आल्यात भरपूर. तर आज मेथी खरं खूप महाग होती बरं का, 20 रुपयाला पेंडी होती. तर मेथी आणली, 2 पेंड्या आणल्या. आणखीन पालक पण आणलाय आणि बाकीचा पण भाजीपाला भरपूर आणलाय. तर सगळं ठेवायचं डब्यामुळं कसं होतंय, लागतात ना भाज्या आपल्याला. तर सगळं साहित्य भरून ठेवून मग स्वयंपाक अजून मला करायचा आहे. आणि खूप अशी बाजारात तर गर्दी ना इतकी की बास. आणि चला तर आता काय नाही, भाजी अगोदर निवडते मी. मेथीची भाजी निवडले. तर लसूण टाकून ना अशी आपली साधी करायला लागली ही भाजी. तर ना ताज्या ताज्या असते पालेभाज्या, तोपर्यंत केलेले बरे वाटतात. चव पण छान लागते. परत सुकले की नको वाटते. मागच्या वेळी ना मेथीच्या 2-3 पेंड्या आणले होते. सगळ्याच्या मेथीचे पराठेच करून टाकले होते. भाजी मागच्या वेळी कसलीच केलीच नाही. मग आता ह्यावेळी म्हणलं नको आता भाजी करूया. मागच्या वेळी भाजीच खाल्ली नाही मेथीची. म्हणलं आता भाजी करून टाकली आपण. आणि ताजी पण होती, निवडली होती म्हणून. पोरींना डब्याला करावं तर त्या काय आवडीला खात नाही भाजी. त्या उगाच एवढं खायचं म्हणून खाते ती, पण मी वरडते म्हणून. तर आता थोडस मीठ टाकलं. पालेभाज्यांना मीठ कमी टाकायला लागते, का तर शिजून खूप कमी होतात ना. तर टाकायचं सुरुवातीला म्हणलं तर थोडं टाकायचं, नाही तर मग भाजी आपली शिजत आल्यानंतर सरळ टाकायचं. तर ना भाजीपाला निवडून ठेवते आता भरून सगळं. तर बीट आणले थोडं. तर म्हणलं माझ्यासाठीच आणलंय बीट. तर ना रक्त आता खूप माझं चक्कर सारखी येते. म्हणलं चला बीट खाऊया आपण अगोदरच. दवाखान्यात काय मी गेलेली नाहीये, पण मनानं जेवढं माहितीये तेवढं घरगुती. तर ना फ्लॉवरचं बघा, हे थोडस म्हणलं काढून ठेवूया. तेच किती असतंय ना. बीट तू खाणार का? बीट त्याला बीट म्हणायचं. हे का ह्याला काय म्हणायचं? फ्लॉवर. ह्याला काय म्हणायचं? टोमॅटो. आणि हे काय? दोडका. आणि वांगी. तर वांगी छान मिळाली आज जरा मनाजोगी. दरवेळी मनाजोगी मिळतच नाही तर मला. तर वांगी मात्र होती स्वस्त, बाकी सगळं आज महागच होतं. आणि करडईची भाजी मला आवडते म्हणून आणली 1 पेंडी. आणि ही भाजी घेतली बरी वाटली म्हणून मग घेतली मी. आणि इथून पुढे आलो तिथे ह्याच्यापेक्षा छान कोवळी कोवळी भाजी होती ना करडईची. पण मी म्हणत होते घ्या अजून एक, मग म्हणलं नको, बाद झाली म्हणलं एकच. अगोदरच तीच घेतली असती तर झालं असतं वाटायला, पण आधीच घेऊन ठेवलेली होती. तर बडीशेप खायला, बडीशेप होती म्हणलं अशी बडीशेप खावी. तर ना मेथीची भाजी केली, कणिक मळली, आता चपात्या करायला लागली मी. आणि इकडे लावलाय कुकरला थोडासा भात पण लावलाय. आणि म्हणलं आता चपात्या करून मग भाजी. आता भरपूर आणलं की काय करावं असं प्रश्न आहे. तर ठरलं की वांग्याची भाजी करायची ठरलं. तर आता वांगी करणार आहे. चपाती भात झालं की. आणि आणू ना कधी नव्हे ते आज चपाती गुंडाळा करून खायला लागले. कधीच खात नाही, कायम तो ओरडते गरम गरम झालं की थोडं तरी खा. कधी लाटतच बसते चपाती आणि खातच नाही. तर आज खातो म्हणून तर ती बाहुली घेतली, बाहुलीला चालते जर आपण खाते तर चावलं आहे खायचं. काय म्हणते बाहुली? कुठे आहे? होय, संपली चपाती? देऊ का अजून? थांब देते. तर ना तोंडी लावायला कांद्याची, टोमॅटोची आपली चटणी म्हणा, काही म्हणा, तर करायला लागले. तर कांदा घातलाय थोडा आणि थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो. तर कोथिंबीर चिरून टाकायची अजून.
तर तोंडी लावायला ना कोशिंबीर जरी नसली तरी आपलं साधं सिंपल असं छान वाटतंय. आणि आणि ही तर वांगी चिरून ठेवल्यात, वांगी पण करायची भाजी. तर कोथिंबीर पण टाकली आणि थोडासा ना लिंबू पिळायचा आहे ना. बी काढ, थांब जरा बाई. बी काढ. थांबा आणू. तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लिंबू पिळलाय. थोडंसं मीठ बस झालं. थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये चवीपुरतं. थोडं अजून लागल मीठ. टाक थोडंसं. आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. टाक अजून. शेंगदाण्याचं कूट टाकायचा. टाक अजून. तू कर. येते का तुला मिक्स करायला? येत हो. आणि यामध्ये अजून तांबडं तिखट पण टाकायचंय. तर आपण फोडणी टाकायची, त्यासाठी तेल टाकायचंय. तर त्यात जिरं थोडं टाकायचे आणि ना तेला असं थोडंसं नॉर्मल घ्यायचं, तर चांगलं कडकडीत घ्यायचं आहे ते. चांगलं कडकडीत तेलाचं आपण मोहरी टाकायचं. आणि ना आपण यात असं लाल तिखट, तांबडं तिखट म्हणतो त्यात आपण हे मिक्स आपण यात टाकून असं मिक्स करून घेऊया. झाली आपली कांद्याची चटणी तयार झाले आपले तोंडी लावण्यासाठी चटपटीत असं ना कांदा टोमॅटोची चटणी खायची. परत काही वांगी पाण्यात धुवून घेतले, त्यातलं पाणी सगळं निघून घ्यायचंय आणि आतमध्ये थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं. आपल्याला चोळून घ्यायचंय. जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचं. सगळीकडे लावायचं म्हणजे आत वांग्याला सुद्धा चव येते. तर आता सगळ्याला असंच लावून घ्यायचं. जी मेथी आपण केली त्याचकडे थोडंसं तेल घालायचं. तेलला थोडंसं असं गरम द्यायचं. त्याला तेल टाकलं तर आपण यात वांग टाकायचं आणि वांग्याला ना थोडंसं आपण परतून घ्यायचं. तर आम्ही थोडंसं आपण तेल घातलं तर आता आपण चांगलं प्रकारे भाजून घेऊयात. तर आता आपण वांग्याला काढून घेऊयात. चांगलं असं भाजलंय वांग. तर इथं वाटण करायचं. तर इथं थोडीशी कोथिंबीर घेतली, खोबरं आणि लसूण, तर याचं वाटण करून घेतो. आता वाटणचं बऱ्यापैकी झालं, खोबरं राहिले तर त्याला पण दिलं थोडीशी कोथिंबीर घालून वाटण करून असं थोडंसं घे. त्यांना यात थोडंसं पाणी घातलंय, मिक्सरला फिरून घेतलंय. तर यात आम्ही लसूण खोबऱ्याचं घेतलेलं, त्यात थोडीशी कोथिंबीर अजून घातली आणि कूट घातलंय थोडंसं आणि हे फिरून घेतलं. तर आता आपण मसाला वांगे जो करतो त्यावेळेस वांग्यात मसाला भरतो, पण आता मसाला नाही भरायचा. तर हे बिना मसाला भरता करणार आहे. तर आता फोडणी टाकूया भाजीला. तेलाला चांगलं असं आपण गरम करून घेऊया. कारण आपण जिरं घालायचं, मोहरी आपण जे वाटण केलं ते पण घालून घेऊया. आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता तर ना त्या मसाल्याला आपण चांगला असं भाजून घेऊयात. तर मसाला चांगला असं भाजून आलाय असं म्हणजे कढईला धर नाही सुटलाय कडे. तर थोडंसंच पाणी घालायचं. तर या तिखट घालायचं, थोडीशी हळद. आता आपण हलवून घेऊयात.
यात थोडंसं टोमॅटो पण टाकलंय, तर यात अजून थोडंसं पाणी घातलंय. तर ना आपल्याला चांगल्या शेवकळी आणून द्यायची. आणि आता आपण वांग टाकायचं आहे. तर आता आपण यात मीठ टाकूया चवीपुरतं. अजून थोडंसं आपण पाणी घालूयात. आणि वांग्याला ना चांगल्या शेवकळी येऊ द्यायची. खूप छान अशी आपली ना वांग्याची भाजी तयार झाली. आणि इकडे झाली कांदा टोमॅटोचं चटणी म्हणा, पोळी म्हणा, तोंडी लावण्यासाठी. भात चपाती तर झालेल्याच, मेथीची भाजी पण झाली. तर आता जेवण करून घेता ताट वाढून ह्यामध्ये आहे असं. आणि किचन ओटा पण ना सगळा पुसून घेतलाय. रस्सा भाजीच केली मग. बरं बघ, असं ताट सगळं आपलं आहे आजचं ताट. तर अक्षू पण आली अभ्यास करून जेवायला. आणि अनु पण आहे ना. जेवणार सगळं तू? तर अनु आज सगळं काय काय खाणार. चपाती, भाजी, हे काय 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 ती सांग की. चटणी, कांद्याची चटणी, मेथीची भाजी, हे गम चपाती, मेथीची भाजी, कांद्याची चटणी, आशेकच्या. अनु जेवणार आहे ना आता. तर जेवण वगैरे झाली. पोरींचा चालू आहे अभ्यास, तर लिखाण चालू आहे त्यांचं. आणि अनु आणि मी तर बसलोय आता. तर ना खूप सर्दी झाल्यासारखं वाटायला, मी झेंडू पण लावण्यासाठी आणलं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. बाय.